नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. माहिती आहे मला, मी खूप दिवसांना आता व्हिडिओ तयार करतोय. रिझनच काहीतरी वेगळं होतं, कारण का आपण सध्या मिडल क्लासमधले आहोत, त्यामुळे पैशाच्या मागं पाहायला लागतं. तर सध्या आता मी कामामध्ये बिझी होतो खूप. तर आपण ह्या नवीन वर्षामध्ये महिन्यातून तरी 3 किंवा 4 व्हिडिओ तरी येईल असे प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी मी आता पुन्हा एक व्हिडिओ तयार करतोय. आणि अजून एक गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ असा आहे की यामध्ये माझं एक छोटंसं ड्रीम होतं, ते मी पूर्ण केलं आहे. छोटंसं, जास्त नाही, छोटंसं ड्रीम होतं, ते पूर्ण केलं आहे. आज त्याचा व्हिडिओ आहे. ते म्हणजे हे गेमिंग पी सी किंवा एडिटिंग पी सी बोला किंवा नॉर्मल पी सी बोला, हा त्याचा व्हिडिओ आहे. एक छोटासा व्हिडिओ. का खूप जण बोलतात मित्र की काय केलंस तू, कसं केलंस काय, ते त्यासाठी. तर आपण चालू करू. हा असा पी सी आहे. अजून पुढे मी अनबॉक्सिंग तर झालेच, पण हे जे कवर लागले हे सगळं ते काढतो. तर तर हा असा आपला पी सी आहे. तर मी आता तुम्हाला दाखवतो सर्व कवर वगैरे काढून, आणि याची सर्व डिटेल्स पण तुम्हाला सांगतो. हा आपला मॉनिटर, हे 2 स्पीकर, हा मेन. निघे बाबा, तू आता कुठं अडकलास. हा हा CPU, फुल गेमिंग वाईब आहे. तर जरा आता आपण हा चालू करू. हे बघा, मस्त वेगळा आता हा चालू होतोय. छोटा व्हिडिओ असणार, जास्त नाही आहे. पण एक मिडल क्लास लोक म्हणजे ज्याला टेक्निकलमध्ये खूप आवड आहे, सगळ्या गोष्टीमध्ये, त्यासाठी हा ड्रीम पी सी आहे. आता मी जरा लॉक स्क्रीन वगैरे सगळं खोललंय, का सगळं दाखवू शकत नाही लॉक पासवर्ड वगैरे. तर आता तुम्हाला थोडक्यात ज्यांना जर थोडंसं नॉलेज असेल तर मी सांगतो. हा आपला फ्रोझन टेकचा मॉनिटर आहे. कवर्ड आहे, काय बघा, पूर्णपणे कवर्ड आहे. 178 डिग्री कवर्ड आहे. फुल HD प्लस 100 हर्ट्स, म्हणजे 100 रिफ्रेश मॉनिटर आहे. प्लस थंडरबोल्ट टाईप सी, USB टाईप सी कनेक्टर आहे. हा आपला झेब्रॉनिकचा गेमिंग कीबोर्ड आहे. हा माऊस, आणि हे काही नॉर्मल स्पीकर आहेत हे 2. पण हे पण गेमिंग आहे का, अँड स्पोर्टचे पण हे 2 गेमिंग हे स्पीकर आहेत हे, आणि विथ RGB. हा आपला छोटासा नॉर्मल बोयाचा माईक. तर हे आपलं नॉर्मल, पण मेन हे आहे, ह्याच्यामध्ये खूप काही कंपोनेंट आहेत. जसे की हे कॅबिनेट, मी उभं करतो माझं आडवंच होतं. हे कॅबिनेट फुल एकदम गेमिंग वाईब आहे. 5 पंखे आहेत ह्याच्यामध्ये, खाली 2, मध्ये आणि वर 2, 5 RGB पंखे. प्लस आता ह्याच्यामध्ये जे आतमध्ये मदरबोर्ड आहे, हे बघा, ह्या मदरबोर्डमध्ये एक i5 जनरेशनचा प्रोसेसर प्लस 16 GB रॅम आणि 500 GB NVMe SSD आहे. तिची स्पीड म्हणजे एक प्रकारे अशी आहे ना की म्हणजे एक प्रकारे तुम्ही हादरचिला की 5 GB पर सेकंड एवढी स्पीड आहे NVMe SSD. बघा, तुम्हाला जर दिसत असेल ना, हे बघा, या आडवीची पट्टी आहे ना, ही क्रुशियलची, ती एवढीशी चिप आहे, पण त्याची स्पीड एवढी आहे ना की खूप म्हणजे अनबिटेबल आहे. हे झालं आपलं मदरबोर्ड आणि प्रोसेसरचं. आता दुसरं गोष्ट म्हणजे एखाद्या गेमरसाठी काय पाहिजे गेम खेळण्यासाठी. मदरबोर्ड प्रोसेसर तर आहेच, तर दुसरं म्हणजे ग्राफिक कार्ड. आता हे बघा, हे जे आडवर दिसते ना, हे ग्राफिक कार्ड आहे. हे 4 GB जोटेक G4 GT 730 हे मॉडेलचं ग्राफिक कार्ड आहे. 4 GB रॅम आहे याचा.
हे असं आपला, हे बघा ग्राफिक कार्ड तुम्हाला दिसतंय, हे असं ग्राफिक कार्ड आहे. आता हे तुम्हाला दाखवू शकत नाही प्रॉपर, कारण का हे आतमध्ये आहे. तर असा आपला गेमिंग पी सी आहे, छोटासा नॉर्मल आहे. ह्याच्यात आपण 1080p मध्ये 4K तर एवढं आपण हे करू शकत नाही, पण 1080pमध्ये गेमिंग प्लस एडिटिंग वगैरे, व्हिडिओ एडिटिंग सगळं करू शकतो. पुन्हा पोस्टर बॅनर वगैरे सगळं करू शकतो. अशा प्रकारे पी सी आहे बघा, एकदम नॉर्मल लुक. आणि हे जर तुम्हाला माहीत असेल, लाईट वगैरे गेल्यावर किंवा जर लाईटीचं बोलतात ना वर खाली झालं की हे स्टेबल करतं, स्टेबिलायझर किंवा UPS बोलतं त्याला. हे डायरेक्ट याला कनेक्टर आणि हा एक्सटेंडेड बोर्ड आहे. आणि आपल्याला जर हे सर्व बसून गेम खेळण्यासाठी हा आपला सोफा आहे, चेअर नाही गेमिंग चेअर, नॉर्मल सोफा आहे. तो पण खराब झाला आहे. असा आहे हा आपला गेमिंग सेटअप. तर हा आपला गेमिंग सेटअप नॉर्मली छोटासा आहे. अजून इन फ्युचरमध्ये अजून अपग्रेड वगैरे करू, त्याचा पण व्हिडिओ येईल. तर हा कसा व्हिडिओ वाटला तर सांगा. आणि आपण मी तर प्रयत्न करेल, कारण का आता मी सध्या जॉबला जातो, आता जस्ट ऑफिसवरून येऊन हा व्हिडिओ तयार करतो आहे. आता पुढे जाऊन व्हिडिओ एडिटिंग करायचे, ह्याच PCवर करणार आहे, ह्याच्यावरच व्हिडिओ एडिटिंग वगैरे सगळं करायचं आहे. आणि मग जेवण वगैरे झोपायचं आहे. पुन्हा मग सकाळी उठून हाय तिसरं ठिकाणं, सकाळी उठून ऑफिसला जा, पुन्हा संध्याकाळी या, पुन्हा संध्याकाळी आला मग काय लाईव्ह स्ट्रीम करू शकतो, किंवा व्हिडिओ एडिटिंग गेमिंग वगैरे त्याचं चालूच आहे थोडंफार. तर हे सर्व करू. तर तुमचा सपोर्ट असाच राहू दे. मान्य आहे की तुम्ही खूप जण मला बोलले की तुझा व्हिडिओ काय येत नाही, काही रिझन होते. ते रिझन तुम्हाला पण माहीत असेल की आपण एखादा जर खिशामध्ये पैसे नसतील तर आपल्याला काय करायला लागतं काय नाही. तर हा हे सर्व रिझन आहे. आणि हे पण एक रिझन आहे की थोडं पैसे कमव वगैरे घेण्यासाठी थोडी धडपड चालू होती. तर हा आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटला तर सर्वांनी सांगा कमेंट करून. आणि अजून काय याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होऊ शकते ते तुम्ही सांगा. आणि हा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद सर्वांचं, मनापासून आभार सगळ्यांचे. तर आपण हा व्हिडिओ समाप्त करू आणि बाय.